जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसे भेटत असतात. त्यातील काहींना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं की त्याला त्याची लायकी समजायला काहीच वेळ लागत नाही. मित्रांनो, देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पहावं, कारण दुःख तर इथे सगळेच जण देतात. लबाडी करून मिळवलेला विजय हा बेचव पदार्थासारखा असतो. तो तुमची भूक तर भागवतो, पण तुम्हाला चांगल्या चवीचा आनंद कधीच देऊ शकत नाही. मित्रांनो, पाण्याचा बाण तुटला आणि वाणीची मर्यादा सुटली की सर्वनाश व्हायला काहीच वेळ लागत नाही. आयुष्यात त्या लोकांची वाट कधीच बघू नका जे तुमच्यापेक्षा दुसऱ्यांसोबत जास्त खुश असतात. कुत्रा कितीही धष्टपुष्ट झाला तरी त्याचा वाघ होत नाही, आणि वाघ कितीही हाडकुळा झाला तरी त्याची दहशत आणि दरारा कधीच कमी होत नाही. कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की माणसाला त्याची किंमत कधीच वाटत नाही. मित्रांनो, एक दिवस गुलाब देणं म्हणजे प्रेम नाही, तर आयुष्यभर त्या व्यक्तीला फुलासारखं जपणं यालाच खरं प्रेम म्हणतात. जिवलग खूप कमी लोकांना मिळत असतात आणि दुराव्यांनाच नात्याची खरी किंमत कळत असते. एक सरळ चालणारी रेल्वे सुद्धा तिच्या गरजेनुसार वेळेनुसार आपली पटरी बदलत असते. मग आपण तर माणसे आहोत, त्यामुळे आयुष्यात आलेली चांगली माणसं जरी गरजेनुसार वेळेनुसार बदलली तर फार वाईट वाटून घ्यायचं नसतं. मित्रांनो, दगडाचं काळीज असलेल्या माणसाला जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून तुम्ही जगायला शिका. आनंद हा कधीही आपोआप मिळत नसतो, तो आपल्या कर्मातूनच आपल्याकडे येत असतो. म्हणूनच आयुष्यात कर्माला खूप किंमत द्या. मित्रांनो, स्वतःची मार्केटिंग ही स्वतःच करायची नसते, कारण दुसऱ्यांच्या तोंडातूनच तिला जास्त शोभा येत असते. मोबाईलमध्ये आणि माणसांमध्ये एक साम्य आहे, ते नवीन असतात तेव्हाच किंमत असते, जुने झाले की किंमत कमी होते. मित्रांनो, कुणाकडून वेळ भेटावा अशी अपेक्षा करू नका. ज्याला खरंच तुम्हाला वेळ द्यायचा असतो तो स्वतःहून देत असतो. मनात पाप आहे आणि जिभेवर साखर आहे, आणि हा धंदा आज प्रत्येक जण करत आहे. मित्रांनो, देवाशिवाय कोणीही आपलं नाही आणि आपण देवाला सोडून सगळ्यांच्या मागे लागलो आहोत. हे देवा, आमचे वय वाढवू नकोस, हेही आम्हाला चालेल. आम्ही थोडे कमी जगू, पण आता कोणाच्याही मोहात पाडू नकोस. पूर्वी मी हुशार होतो म्हणूनच जग बदलायला निघालो होतो, पण आज मी समजूतदार आहे आणि म्हणूनच मी जगाला नाही तर स्वतःलाच बदलत आहे. मित्रांनो, प्रयत्न करणे सोडू नका, कारण समोरची व्यक्ती तुम्ही सोडलेल्या संधीचा फायदा घ्यायला लगेचच तयार आहे. ज्या माणसाला तुमच्या शब्दांची किंमत समजत नाही त्याच्या समोर गप्प बसणेच हे सर्वोत्तम आहे. मी आयुष्यभर इतकेच लिहू शकलो की माझे खूप मजबूत संबंध होते, पण खूप कमकुवत माणसांसोबत होते. मित्रांनो, आयुष्यात जर कोणी अडवणारं ओरडणारं असेल तर त्याला उपकार समजा, कारण ज्या बागेत बागायतदार नसतात ते लवकर नष्ट होतात. काही लोकांना खाण्याची इतकी आवड असते की ते दुसऱ्यांचा आनंदही खाऊन टाकतात. चढ उतारानंतरही जर कोणी तुमची साथ सोडत नसेल तर त्या व्यक्तीचे तुम्ही नेहमीच कौतुक केले पाहिजे. मित्रांनो, काट्यांवर चालणारा माणूस लवकर आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचतो, हे त्रिवार सत्य आहे. अहंकाराने आंधळ्या झालेल्या माणसाला ना त्याच्या चुका दिसतात ना दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टी दिसतात. जेव्हा तुम्ही प्रेमामध्ये एका व्यक्तीपासून धोका खाल
तेव्हा तुम्ही देखील पैशांवर प्रेम करायला लागाल. माझी आत्ताची जी परिस्थिती आहे ती एक ना एक दिवस नक्की सुधारणार आहे. पण तोपर्यंत काही लोक माझ्या नजरेतून नक्कीच उतरणार आहेत. अपमान करणं हे स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं हे संस्कारातच असावं लागतं. मित्रांनो, दुःख काय असतं हे त्यांनाच विचारा, जे त्यांच्या आनंदासाठी स्वतःहून दूर झाले आहेत. सर्वांनी माझी साथ फक्त तिथपर्यंतच निभावली जिथपर्यंत त्यांचा स्वार्थ होता. माझा प्रत्येक दिवस हा दुःखात जातो, पण मी सर्वांशी हसून बोलतो. मित्रांनो, सांगण्यासारखं तर खूप काही आहे, पण आता कोणाला सांगायचं मनच करत नाही. कारण परमेश्वराला सोडलं तर इथे आपलं कोणीही नाही. जी लोक सर्वांना साथ देत असतात तीच लोक नेहमी एकटी पडत असतात. तलवारीने झालेले वार एक वेळ मिटून जातात, पण शब्दांनी झालेले वार कधीच मिटत नाहीत. मित्रांनो, हे जीवन आहे. एक ना एक दिवस सगळ्यांना जायचं आहे. शेवटी टेबलावर आपला फोटो आणि खुर्ची ही रिकामीच असणार आहे. माणसाने चालू वेळेवर कधीच घमंड करू नये, कारण वेळ कधीही बदलू शकते. आता फक्त तुम्ही त्यांच्याशीच बोला ज्यांना तुमच्याशी बोलायची इच्छा आहे. मित्रांनो, जी लोक आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, एक दिवस त्यांचेच विचार त्यांचे दुश्मन होऊन जातात. तुम्हाला गमवायची भीती कायम मनात असायची, पण जाता जाता तुम्ही त्या भीतीलाच घेऊन गेलात. आयुष्यात कधी कधी सगळेच एकत्र विखुरले जातात, मग त्यामध्ये नाती असू देत, स्वप्ने असू देत किंवा आपली काही माणसं असू देत. मित्रांनो, अशा व्यक्तीला कधीच विसरू नका. जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा दुनिया बहाणे बनवत होती, पण ती एकच व्यक्ती तुमच्या सोबत होती. आता माझी त्या व्यक्तींनाही सोडून राहायची जिद्द आहे. हे परमेश्वरा, माझ्या आयुष्यात पुन्हा त्यांना आणू नकोस. काही मजबूत असलेली नाती अत्यंत शांतपणे तुटून जातात. बोलणे तर दूरची गोष्ट आहे. ज्यांनी माझ्या विश्वासाला तडा दिला ते बघायलाही तळमळतील. मित्रांनो, आयुष्यात बाहेरून कितीही मोठा डोंगर तुटत असला तरी माणूस आतमधून खंबीर असलाच पाहिजे. देवदूत नाही तर माणूस म्हणून लोकांकडून आशा ठेवा. वाटेत भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारल्यास तुम्ही तुमच्या गंतव्य स्थानापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. जे तुझे आहे ते कधी जाणार नाही, आणि जे गेले आहे ते कधीच तुझे नव्हते. परिस्थिती कोणतीही असू दे, तक्रार करण्यापेक्षा आभार मानणे केव्हाही चांगलेच आहे. मित्रांनो, मला यासाठी जिंकायचं आहे, कारण काहींना वाटतं की मी हारू शकते. आशा हे अर्धे जीवन आहे आणि निराशा हा अर्धा मृत्यू आहे. आम्ही 50 लोकांना 2 हातांनी मारू शकत नाही, पण 2 हात जोडून आपण करोडो लोकांची मने एका क्षणात जिंकू शकतो. मित्रांनो, प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण या जगातील माणसे विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीत. संपत्ती ही वारशाने मिळू शकते, पण ओळख ही स्वतःच निर्माण करावी लागते. सर्व गोष्टीत तूच माझा स्वामी आहेस हे आता ठरलं आहे, मग खरं खोटं कशाला? मित्रांनो, जेव्हा तिसरी व्यक्ती 2 लोकांमधील समस्या सोडवू लागते तेव्हा त्या नात्यांमधील संबंध हळूहळू क्षीण होऊ लागतात. माणूस कधीही अशी लढाई जिंकू शकत नाही ज्यामध्ये शत्रू स्वतःच असतो. किती विचित्र आहोत आपण, सर्वजण आनंदी राहण्यासाठी त्रास करून घेत आहोत. सहन न करणारा मित्र कोणता आणि समजून न घेणारे नाते कोणते? मुद्दा हा नाही की तुम्ही आमची काळजी का करत नाही, तर मुद्दा हा आहे की आम्हाला आशाच का आहे. आयुष्य थोडं लांबलं
तर मुलं सुद्धा चांगला धडा शिकवतात. मित्रांनो, कुणाच्या तरी विचारात राहणं आता सोडून दिलंय. आता आपण लोकांवर नाही तर स्वतःवर प्रेम करतो. कोणतेही नाते स्वतःच्या इच्छेने जुळत नाही. कारण तुम्हाला कधी, कुठे, केव्हा भेटवायचे आणि कधी वेगळे करायचे हे फक्त परमेश्वर ठरवत असतो. शेवटी फक्त तुम्हीच तुमच्या पाठीशी उभे राहाल, बाकी कुणीही नाही. मित्रांनो, कधी कधी नाराजी देखील आवश्यक असते, जेणेकरून आपल्याला समजतं की आपल्याला मनवणारे कोणी आहेत की नाही. कुणीतरी किती छान लिहिलं आहे, माणूस रडत नाही पण त्याच्या आठवणी त्याला रडवत असतात. या जगात फार कमी लोक अशी आहेत की ती जशी दिसतात ती तशीच असतात. मित्रांनो, अहंकार त्या व्यक्तीला असतो ज्याने कोणत्याही संघर्षाशिवाय सर्व काही मिळवलं आहे आणि ज्याने आपल्या परिश्रमाने ते साध्य केले आहे. तो नेहमी इतरांचे कौतुकच करतो. तुम्ही काळजी घेणे बंद करा, लोक त्रास देणं बंद करतील. काही स्वस्त लोकांवर अवलंबून राहणं आम्हाला महागात पडलं. हिशोब बरोबर झाला आहे, आम्हाला त्याचं दुःख नाही, कारण आमच्याकडे तुम्ही नाहीत आणि तुमच्याकडे आम्ही नाहीत. मित्रांनो, तुमची उपस्थिती टाळू लागलेली नाती ठेवण्यापेक्षा तिथून हसत हसत निघून जाणं केव्हाही चांगलं आहे. कुणी मिळाल्यावर आपलं आयुष्य संपत नाही, पण मिळवलेली व्यक्ती जेव्हा सोडून जाते तेव्हाच खरा त्रास होतो. मित्रांनो, 4 पेक्षा कमी मित्र ठेवा, पण ते विश्वासू ठेवा. जीवन जगत असताना कधीच गर्विष्ठ होऊ नका, कारण काळाच्या महासागरात अनेक सिकंदर बुडाले आहेत. पती पत्नीचे नाते असे असावे की दोघांमध्ये झालेलं भांडण तिसऱ्यालाही कळू नये. तुम्ही महाग आहात आणि आम्ही मौल्यवान आहोत, हा फरक समजून घ्या. किती विचित्र लोक आहेत, हृदय तोडतात आणि म्हणतात की तुम्ही आनंदी राहा. मित्रांनो, माझा अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र या हजारो नातेवाईकांपेक्षाही खूप चांगला असतो. वरचा देव जरा मजेत आला तर त्याला व्यंगचित्र बनवतो आणि त्याने जरा नजर फिरवली तर त्याला मोहित करतो. मी कधीच कोणावर रागवत नाही, फक्त मी माझ्या परमेश्वराशिवाय कुणाकडेच लक्ष देत नाही. मित्रांनो, आयुष्यात कोण आले हे महत्त्वाचे नाही, तर शेवटपर्यंत कोण टिकले हेच महत्त्वाचे आहे. मला किनारा मिळाला नाही तरी फरक पडत नाही, कारण इतरांना बुडवून कसं पोहायचं हे मला माहीत नाही आणि मला माहीत सुद्धा करून घ्यायचं नाही. जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो बाहेरून गप्प बसू लागतो. मित्रांनो, जर तुम्ही स्वतःशी मैत्री करायला शिकलात तर तुम्ही आयुष्यात कधीच एकटे राहणार नाहीत. मी निश्चिंत आहे, कारण मी कधीच कुणाची फसवणूक केली नाही. मला कोणी समजून घेईल इतकी समज आता कुणामध्ये राहिली नाही. मित्रांनो, महागाईचा काळ आहे, इथे नफा बघूनच आता नाती जोडली जातात. काही गोष्टी सांगून नव्हे तर स्वतः अनुभवून कळतात. तुमचे दुःख जगासमोर कधीच उघड करू नका, कारण जिथे आधी जखम आहे तिथेच ते मीठ टाकतात. माझ्या सगळ्या इच्छा 2 भागात विभागल्या गेल्या. काही तुला मिळवण्यासाठी बाहेर पडल्या तर काही मला समजवण्यासाठी बाहेर पडल्या. मित्रांनो, आपल्याला बोलणाऱ्यांना काहीच वाटत नाही आणि जो सहन करणारा असतो ना तो कमाल करतो. आयुष्य क्षणोक्षणी वाळूसारखे उडत असते आणि आपण मोठे होत असतो असा आपला भ्रम आहे. मित्रांनो, जे होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं असा विचार करून नेहमी आनंदी राहा. प्रेम जर पक्का असेल तर कितीही मारामारी झाली तरी ते नातं कधीच तुटत नाही, आणि जर असं नसेल तर स्वतःचे देखील परके होतात. जे शिल्लक आहे ते चांगले आहे आणि जे नंतर होणार आहे ते सर्वोत्तम होणार आहे.
आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असा विचार करून नेहमी आनंदी राहा. तुमची बालिश वृत्तीच तुम्हाला जिवंत ठेवते, नाहीतर म्हातारपण हे शहाणपणाचं दुसरं नाव आहे. म्हणूनच आयुष्याचा आनंद घ्या. मित्रांनो, आनंदी राहण्यासाठी एकच तत्व आहे, कोणाकडूनही कशाची अपेक्षा करू नका. ती नाती खूप कमकुवत असतात, जी कोणाच्या तरी बोलण्याने तुटत असतात. मित्रांनो, नकारात्मकता हा इतका भयंकर रोग आहे की जो जिवंत माणसालाही मृत करून सोडतो. त्यामुळे नकारात्मक विचार करणं आता बंद करा आणि नेहमीच सकारात्मक विचार चालू ठेवा. माणूस सर्व काही विसरतो, पण दुखावलेल्यांना कधीच विसरत नाही. मित्रांनो, अहंकाराने आंधळ्या झालेल्या माणसाला स्वतःच्या चुका कधीच दिसत नाहीत. ज्यांनी आम्हाला सोबत घेतलं नाही, आता त्यांच्याही पुढं आम्हाला जायचं आहे. नाते दिवस आहेत, नाते छंद आहेत. मित्रांनो, तुमच्या उंचीचा कधीच गर्व करू नका, कारण उंचीवरून पडायला काहीच वेळ लागत नाही. प्रेम तेच आहे ज्यामध्ये दुसऱ्याची आठवण येण्यासाठी आपण स्वतःला विसरून जातो. या आयुष्याने खूप धडे दिले आहेत. आता माणसांना कसं ओळखायचं हे पण शिकलं पाहिजे. मित्रांनो, इतके पण दुःखी होऊ नका. जेव्हा परमेश्वर सहमत असेल तेव्हा तुम्हाला सर्व काही मिळून जाईल. हे असे जग आहे जिथे प्रत्येक जण खोट्याचा तिरस्कार करतो, परंतु कोणीही सत्य बोलत नाही. एखाद्याला गमावल्यानंतरही फक्त तोच हवासा वाटणे हे प्रत्येकाला जमत नाही. आयुष्याचा तमाशा झालाय, पण या तमाशातील लोक ही आपलीच निघाली. मित्रांनो, चांगली पुस्तकं आणि चांगली लोक लवकर लक्षात येत नाहीत. त्यांना पूर्णपणे वाचावंच लागतं, मगच ती आपल्याला कळून येतात. श्वास थांबला तर मनुष्य एकदाच मृत्यू पावतो, पण जेव्हा कुणाची तरी साथ सारखी सारखी तुटत असते तेव्हा मनुष्य सारखा सारखा जिवंतपणेच मृत्यू पावत असतो. मित्रांनो, आयुष्यात संकट कितीही असतील, आपण अजून विचार केल्यावर ती जास्त वाढतील. शांत राहिल्यावर ती कमी होतील. धीर धरल्यावर ती संकट संपून जातील आणि परमेश्वराला प्रार्थना केल्यावर ती संकट लगेच सुखात बदलतील. मित्रांनो, कुणी तुमचा वापर करून घेईल तर कुणी तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. आता कोणावर विश्वास ठेवायचा हे तुम्हीच ठरवा. आपलं जीवन हे एखाद्या दिव्यासारखं आहे. तेल संपलं की सगळं काही संपलं. तेच प्रेम कायमपर्यंत टिकते, जिथे पुरुषांना प्रेम आणि स्त्रीला इज्जत दिली जाते. आम्हाला एकट्या सोडून तुम्ही निघून गेलात, पण एक सांगायचं आहे की आम्ही आता एकटेच खूप आनंदी आहोत, तेही आमच्या परमेश्वरासोबत. कारण आमचा परमेश्वर कधीच आम्हाला एकट्याला सोडत नाही. मित्रांनो, समर्थ नेहमी म्हणतात, ज्यांनी आमच्या भक्तांसाठी खड्डा खोदला तो एक गोष्ट विसरला, ज्याला देव तारी त्याला कोण मारी. जो अत्यंत कठीण प्रसंगात सुद्धा समर्थांच्या चरणी कायम निष्ठा ठेवून आपले काम करतच राहतो, त्याच्या साथीला समर्थच असतात हे मात्र सुनिश्चित आहे. मित्रांनो, जर आयुष्यात दुःख आहे तर एकटेच रडा, कारण आजच्या दुनियेत परमेश्वराशिवाय कोणीही आपल्याला जास्त समजून घेत नाही. मनातील सगळ्या गोष्टी हलक्या करण्याचं ठिकाण म्हणजे आपला परमेश्वराशी असलेला संवाद. जीवन जगत असताना फक्त एकनिष्ठ राहा. दररोज सकाळी उठल्यावर मरणाचे स्मरण कायम लक्षात ठेवा. मित्रांनो, या जगात असा कोणच व्यक्ती नाही की तो पूर्णपणे खुश आहे. सगळ्यांच्याच आयुष्यात दुःख आहे, सगळ्यांनाच टेन्शन आहे. आपला शेवटचा दिवस कधी असेल हे कुणालाच माहीत नाही आणि शेवटी जे व्हायचं आहे ते तर होऊनच राहणार आहे. मग उगाचच चिंता कशाला करायची.
वादळ दुःखाचं येतं आणि आयुष्याला बुडवून जातं. पण अशाच वेळी मी स्वतःशी ठरवेन, आयुष्यात कितीही दुःख आली, कितीही संकट आली, तरी मी कधीच खचून जाणार नाही. आयुष्यात कधीच हार मानणार नाही. मी परिस्थितीशी छाती भिडवून लढेन, प्रत्येक संकटांचा सामना करेन. मी कधीच हारू शकत नाही, कारण हार मानणाऱ्यातली मी कधीच नाही. आता तर मला कसलीच काळजी नाही, कारण माझ्या पाठीशी श्री समर्थ आहेत आणि ते मला कधीच एकट्याला सोडणार नाहीत. मित्रांनो, जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा आपले सुद्धा साथ सोडून जातात, पण अशाच वेळेत आपल्या हाताला धरून अंधारात एक प्रकाशाचा किरण आपल्याला मिळतो आणि तो म्हणजे देव आपल्या सोबत असतो. या जगात अशी कितीतरी माणसे आहेत ज्यांनी आयुष्याची लढाई एकट्यानेच लढली आहे. आपल्यावर संकटे येतात ती आपल्याला मजबूत करण्यासाठीच येत असतात आणि ज्या संकटांचा सामना करण्याची आपली हिंमत असते तीच संकटे देव आपल्याला देत असतो. मित्रांनो, कितीही मोठं संकट आलं तेव्हा खचून जाऊ नका, तर स्वतःला म्हणा की या संकटाचा सामना मी करू शकतो. काहीही झालं तरी हार मानू नका. आयुष्य सुंदर आहे, पण हे अजून सुंदर करायचं असेल तर संकटांना धैर्याने तोंड द्या आणि मग आयुष्याचा आनंद बघा. मित्रांनो, तुम्ही तुमचा स्वतःचा मार्ग तुम्ही स्वतःच निवडा, कारण तुम्हाला तुमच्याशिवाय दुसरं कुणीही चांगलं ओळखत नाही. कुणाच्या पाया पडून यश मिळवण्यापेक्षा स्वतः पायावर चालत राहा. काहीतरी बनण्याचा निर्धार करा. जेवढं व्यस्त राहाल तेवढंच मस्त राहाल. मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी जाता जाता मी तुम्हाला एवढं सांगेन, माणूस जेवढा शांत असतो तेवढाच तो आपला सन्मान सुरक्षित ठेवून असतो. आणि प्रेमळ भक्तांनो, आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. तुम्हाला गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष समर्थांच्या कृपेने सर्वांसाठी सुखाचं असू देत, आनंदाचं असू देत. सगळ्यांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.